चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती आहे. KPL 2024 सीझन 9 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर दोन संघ फायनल साठी क्वालिफाय झालेले आहेत. पहिला चेंडू नो बॉल पंच मैदानाच्या आतमध्ये कळवत आहेत. फ्री हिट आउट मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. मोठी संधी. यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती चेंडू सीमा पार येतोय चौकार 4 धावा फ्रीच्या बॉलवर. फुलटॉ चेंडू यावेळेस मात्र मैदानाच्या मध्ये आक्रमण चढवलंय. चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दफल वरती 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले गेलेत. पहिला चेंडू नो बॉल होता. त्या पुढच्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फ्री वरती चौकार आला. पुढच्या चेंडूवरती षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. दफल वरती 11 धावा बिनाकड्याच्या मोबदल्यामुळे स्कोर करत आहेत. KPL 2024 अर्थात कासारसाहेब प्रीमियर लीग सीझन 9 या स्पर्धेमध्ये मेगा फायनलचा सामना. या स्पर्धेचे 2 फायनलिस्ट निश्चित झालेले आहेत. दरम्यान हा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपतोय. फलंदाज विवेक शितोळे बॅक टू द पव्हिलियन. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सचिन शितोळे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज नितीन ढेरे मैदानाच्या आतमध्ये पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतात. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 11 धावा खर्च केल्यात. यावेळेचा चेंडू स्ट्रेट टू द ग्राउंड फटका खेळला. क्षेत्ररक्षक अतुल उर्फ बाबू चेंडूला कव्हर करतील. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती एक सिंगल येते. अनेका सिंगलच्या बरोबरच 12 धावा दफलकावरती. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ असताना सिंहगड वॉरियर्स दुसऱ्या बाजूनं राजगड वॉरियर्स अर्थात राजगड ट्रॅकर्स हे 2 संघ आपण पाहतोय पुढच्या खरतर या KPL सीझन 9 च्या फायनल मध्ये भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघांनी 5 सामने खेळले, 4 सामने जिंकले, एक पराभूत आहेत. 8 पॉइंट घेत पहिल्या 2 स्थानावरती सिंहगड वॉरियर्स आणि राजगड ट्रॅकर्स हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे निश्चितच या 2 संघांमध्ये
KPL सीझन 9 ची फायनल देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं 12 धावा फलकावरती हा चेंडू हलक्या हाताने स्टेअर केला गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिले संपलं गेले. पहिला बॉल नो आलाय. दुसरा बॉल अर्थात षटकाचा लिगल डिलिव्हरी पहिल्याच बॉलवरती चौकार षटकार आलाय, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक नितीन डेरेने केलंय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत. षटक क्रमांक दुसरं घेऊन नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये पैसे कुठला गोलंदाज षटक क्रमांक 2 साठी मैदानाच्या आतमध्ये येईल. मुख्य कॅमेरामॅन एंड कडनं आपण पाहतोय नवीन गोलंदाजीच्या मार्कवर तयार. अनिकेत शितोळे नवीन गोलंदाज आपण पाहतो. षटक क्रमांक 2 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पॉवर प्लेचं हे षटक क्रमांक दुसरं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. राईट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन शितोळेसाठी लॉंग ऑन आणि मिड विकेटला आपण पाहतो फिल्डर तैनात आहेत. यावेळी त्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर पॉइंटला खरं फरक खेळण्याचा प्रयत्न. बॅटर बॉलचा संपर्क इथे होणार नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अनिकेत शितोळेच्या हातामध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाचा फलक पुढे जाईल. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावरती आहेत. फायनल मध्ये पोहोचणारे 2 संघ निश्चित झालेले आहेत. यावेळेचा चेंडू प्रसाद पवळेच्या बॅटमधून ताकद नजाकत कल्पकता चेंडू सीमा पार षटकार. षटक क्रमांक संपला जाईल. दुसऱ्या क्रमांकाचा एक गडी बाद धावफलकावरती 31 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. स्वराज विंताडे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 घेऊन दाखल झाला. यावेळेचा चेंडू हवेत
मनभाऊन क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करतायत, फेकी देखील येईल तोपर्यंत एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये मिळेल. 32 धावा धाफलकावरती वैयक्तिक 5 चेंडू 18 धावा प्रसाद पवळे यांच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेचा चेंडू बॅटची टॉपेज घेतलेत, लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झालाय, फिल्डर तैनात मैदानाच्या आतमध्ये चेंडूला अडवतायत, चेंडू फेकतायत तोपर्यंत पुन्हा एकदा एक केरी धाव मैदानाच्या आतमध्ये येईल. या एका धावेच्या बरोबरच संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचले. एक गडी बाद 33 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 पहिल्या 2 चेंडूवरती 2 एकेरी धावा आल्यात, परंतु हा चेंडू उजव्याष्टीच्या खूपसा बाहेर मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धावा पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती 34 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेचा चेंडू स्लोवर वन होता, रीड कडून ऑन साइड ला खिलाडी के मस्तक पे दस्तक देत पोहोचतोय सीमा पार. येतोय अफलातून षटकार, 6 धावा. केले षटकारानंतर सुरेख चेंडू मैदानामध्ये हाताळलाय, फलंदाजाला बीट केले, डॉट बॉल आलाय, 40 धावा स्कोर कार्ड वरती. हो हो हो, पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल, मुख्य पंचांचा इशारा. इथे मात्र वाईट बॉल आपण पाहतोय. अतिरिक्त अवांतर धाव्या चेंडूवरती मिळेल, एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 41 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं जे गोलंदाजीच्या मार्कावरती गोलंदाज. हो हो, इथे पाहिजे काय, मुख्य पंचांचा इशारा, नो बॉल. नो बॉल पंच मैदानाच्या आतमध्ये कळवत आहेत. एक अतिरिक्त अवांतर धावफलकावरती वाढील स्कोर कार्ड पुढे चालतंय एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 42 धावा, फ्री हिट ऑन, क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती चेंडू पर्यंत पोहोचेल मैदानाच्या आतमध्ये. फेकी देखील अंबावत करताना प्रदीप त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्वराज भिंताडे, यावेळेचा चेंडू, हो हो, रिव्हर्स रिव्हर्स सक्सेसफुल, क्लास दाखवलाय प्रसादने या शॉट वरती. एक जबरदस्त तडाखा, चेंडू सीमा पार, षटकार. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये 49 धावा धाफलकावरती. षटक क्रमांक 3 संपलं गेलंय. 4थ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज रोहन पवळे तयार होताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू 10 धावा सचिन यांच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूने प्रसाद मात्र आक्रमक आहेत, 7 चेंडू खेळलेत, 25 धावा तब्बल त्यांच्या बॅटमधून. यावेळेचा चेंडू डाव्याष्टीच्या बराचसा बाहेर मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल, धाफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 50 धावा धाफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. रोहन पवळे आपण पाहतो युवा अष्टपैलू खेळाडू, सातत्यानं अंडर 21 या संघामध्ये खेळाडूला आपण देखील खेळताना पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू निसटलाय आणि जाऊन पोहोचलाय सीमा पार. येतोय चौकार, 4 धावा. यावेळेस मात्र आपण पाहतोय विकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होत आहेत.
नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये विनायक दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तीन गडी बाद धावफलकावरती आपण पाहतो 54 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. लागोपाठच्या दोन चेंडूवरती रोहन पवळेनं 2 विकेट आपल्या नावावरती केलेत. ऑन हॅट्रिक रोहन पवळे. ओ हो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहतोय विनायक शिकरे अनोख्या अंदाजामध्ये खरं तर फटकेबाजीसाठी रेडी होत आहेत. ऑन हॅट्रिक त्यावेळेचा चेंडू ऑन द कार्पेट. रोहनला मात्र निश्चितच चेहऱ्यावरती रिॲक्शन दिसते. हॅट्रिकचा प्रयत्न रोहनचा होता. मैदानाच्या आतमध्ये ब्लॉकल स्वरूपाचा चेंडू जरूर फेकला परंतु इथे आपण पाहतो एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या बरोबरच 3 गडी बाद 55 धावा दाफलकावरती. विनायक शिकरे आपण पाहतोय संघाचा संघ नायक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 55 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शॉर्ट पिच चेंडू मैदानाच्या आतमध्ये चेंडू हवेत आहे. इथे क्षेत्ररक्षकाकडून चुकी आणि त्यानंतर चेंडू निसटलाय जाऊन पोहोचला डीप फाईन लेगला सीमारेषेच्या अगदी बाहेर. 4 धावा चौकार. यावेळेचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक सिंगल या चेंडूवरती येते. षटक क्रमांक संपला जाईल. 4थ्या क्रमांकाचं 15च्या सरासरीने दफलकावरती 60 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहेत. नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतील. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अनिकेत तयार होत आहेत. पहिला चेंडू अनिकेतचा तितकासा चेंडू बॅटवरती मिडल होत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येते. 3 गडी बाद धफलकावरती 61 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक 5 षटकांची लढत. 5 षटकांचा हा सामना. या सामन्यामध्ये आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये यावेळेचा चेंडू लोवर फुल टॉस बिग हिट तर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय आणि त्यानंतर चेंडू पोहोचलाय सीमा पार. चौकार. 4 धावा. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सीमारेषेच्या बाहेर. चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती विनायक शिकरे यांच्या बॅटमधून लागोपाठचे 2 चौकार येताना पाहायला मिळत आहेत.
फलंदाज माऊली आबा नॉन स्ट्रायकर इनला मैदानाच्या आतमध्ये. पाहूया स्ट्राईक माऊली आबांकडे येईल का. निश्चितच प्रयत्न होतोय स्ट्राईक वरती जाण्यासाठी, परंतु इथे डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया विनायक शिकरे मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी आपल्या संघासाठी करतील. 69 धावा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. माऊली आबा नॉन स्ट्रायकर इनला जाण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. यावेळेचा चेंडू हवेत, यावेळेस मात्र चेंडू सीमारशीच्या बाहेर. षटकार, 6 धावा. विनायक शिकरे ऑन फायर. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये अक्षय यांचा मात्र साफ नकार आहे स्ट्राईक रोटेट साठी. माऊली आबा नॉन स्ट्रायकर इंडाचा असतील. 75 धावा फलकावरती. त्यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा विनायक शिकरे यांच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा षटकार. जबरदस्त फलंदाजी. वैयक्तिक 6 चेंडू विनायक शिकरे खेळलेत. तब्बल 21 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या. 2 चौकार 2 षटकार. जबरदस्त फलंदाजी केली. या उद्योजक सौरभ शेठ आपण या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालात. आपलं मनपूर्वक स्वागत. पाचने गावचे अष्टपैलू खेळाडू उद्योजक सौरभ शेठ सुतार आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना पाहायला मिळेल. आव्हान जर पाहिले तर तब्बल बनवले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 81 धावा. विजयासाठी 82 धाव्यांची गरज रायगड रॉयल्स या संघासमोर ठेवलेली आहे. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होईल आणि यानंतर पुन्हा ऐकूयात गोड सुमोद आवाज मावळ तालुक्याचा बुलंद आवाज सुमित सोने सरांना. तोपर्यंत धन्यवाद. सामन्याला आपण पाहतो मैदानामध्ये सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या डावाला ती सुरुवात होती. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन गोलंदाज तयार आहे. एक बॉल आलाय तिकडे तेवढं बाहेर फेका. गोलंदाजीसाठी आपण पाहतो षटक क्रमांक पहिला जो मैदानामध्ये घेऊन आलाय तो केतन.
हा चेंडू पॉइंटला आणि तिथे मात्र आपण पाहतोय विकेट आहे, फलंदाज बाद. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो ज्यांचा शुभागमन झालेला आहे. कंबली गावचे सरपंच हनुमान शेठ बारकर यांचं शुभागमन होतंय. त्याचबरोबर आदरणीय तुषार शेठ भाऊकर भाऊंचं देखील शुभागमन झालंय. भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि माऊली आवाज तिथे आपण पाहतोय चेंडूच्या खाली, परंतु झेल आपण पाहतोय मैदानामध्ये सुटलेला आहे. दुसऱ्या धावेचा देखील आपण पाहतोय प्रयत्न केला जातोय. 2 धावा यावेळी मैदानामध्ये घेतल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक मैदाना 3 धावा येताना जे आपल्याला पाहायला मिळतील. 3 आल्यात. 3 धावा धावफलकावर आहेत. मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आणि तिथे आपण पाहतोय विकेट आहे. इथे आपण पाहतो मैदानामध्ये विकेट येताना जे आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल इथे होणार आहे. न्यू बॅटर सचिन जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतो दाखल इथे होणार आहे. षटक क्रमांक आपण जर इथे मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे पहिलं षटक इथे पाहतोय. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने साईरत्न पॉईंट शॉपचे आपण पाहतोय असणारे ओनर कैलाजी कंधारे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील मात्र मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सामन्याकडे पाहायचे मैदानामध्ये पुण्याला घेऊन जातोय. एक षटकाचा आपण पाहतोय खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिले गेले तर 9 धावा. हा चेंडू पुण्याला पाहिजे जमीन समंत्र फटका देखील काढला जाईल. त्यानंतर आपण पाहतोय आलेली एक सिंगल आहे. दहा धावा. हा चेंडू इथे जर आपण मैदानामध्ये पाहिले गेले तर चेंडू इथे डॉट येताना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती
10 धाबा आहेत. ओ काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. वा जबरदस्त एफर्ट मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. माऊली आबा पण पाहतो ते मैत्र गोलंदाजीसाठी आलेले आहेत. आज वेगळ्या कॉन्फिडन्स मध्ये माऊली आबा केम्स आहेत. दुसऱ्या बाजूला चांगलं क्षेत्ररक्षण आपण तिथे मैदानामध्ये पाहतोय. एक चांगला स्ट्रोक डीप कव्हरला चेंडू सीमारेषा बाहेर चौकार आलेला आहे. मैदानामध्ये पाहिले गेले तर चौकार त्यांना पाहायला मिळाला. 15 धावा डबल कव्हर आहेत. मिस्टाइम स्ट्रोक चेंडू पडला थोडीशी तिथे दिशा बदलली. बॅट आणि आपण पाहतोय बॉल मध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये. विकेट आली माफ करा. फलंदाज बाद असणार आहे. चला सिंहगड वॉरियर्स विरुद्ध तोरणा ब्लास्टर्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. मॅच खेळवायची नाहीये. बघा तुमचं डिसाइड करा. पाच. चला तोरणा ब्लास्टर्स विरुद्ध सिंहगड आपण सामन्याचा टॉस यशस्वी करणार आहोत आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सरपंच आदरणीय हनुमान शेठ वारकर त्याचबरोबर तुषारभाऊ वावकर यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा आपण टॉस करतोय. त्यांना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही मान्यवरांना विनंती असताना आपण टॉस साठी यायचं आहे. सामन्याकडे जाईल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असणार आहे. मोठा स्ट्रोक तिथे लॉंग ऑफला आणि चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर हा चौकार आलेला आहे. सामन्याचा आपण यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस त्याच्याकडे करणार आहोत. सरपंच हनुमान शेठ वारकर त्याचबरोबर तुषारभाऊ बावकर त्याचबरोबर कैलाजी कंधारे या सर्वांच्या शुभ हस्ते सामन्याचा नाणेफेकीचा कौल यशस्वी केला जाईल. टॉस झालेला आहे आणि टॉस का बॉस तोरणा ब्लास्टर्स या संघाने टॉस जिंकलाय. किती षटकाचा आहे? 5. विकेट आहे. सचिन खलाटे मैदानात देत आहेत बाद.
इथे जर आपण मैदानामध्ये पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे पहा धावलकावरती 21 धावा, तिसरं षटक प्रगती पथावरती असताना तीन षटकं आपण पाहतो मैदानामध्ये संपलेली. तीन षटकांचा आपण पाहतो खेळ संपलाय. धाफलकावरती धाबा येते 21 धाबा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या मध्ये अजूनही शिल्लक असणार आहे. आता पाहिजे मैदानाच्या मध्ये 12 चेंडू 61 धावा जे आपण पाहतो मैदानामध्ये जिंकण्यासाठी जे बनवायचे आहेत. जवळ मॅच कडे आपण पाहतोय पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असणार आहे अवधूत पवळे जो गोलंदाजीसाठी मैदानाच्या मध्ये येतोय. 21 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवलेल्या 4 फलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय ते बाद झालेले आहेत. मंदार लोअर फुल टॉस हा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये शरीराचा वेध घेणारा चेंडू कुठल्याही प्रकारचा जर आपण ते पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे एक धाव इथे मैदानाच्या मध्ये घेतली जाते. खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हटलं की पाक खेळाडू आलेच आणि खेळाडूंचा काही बॅड पॅच देखील असतो. तो खेळाडू आहे सध्या तुझे दिवस खराब चालू आहेत सामन्यात देखील पाहिजे तसा परफॉर्मन्स पडत नाही पण लक्षात ठेव प्रत्येक दिवस हा तुझा असेल असं नाही. अशा वेळेला नाराज होऊ नकोस. तुझा सराव चालू ठेव. तो वाईट दिवस पण निघून जाईल. तुझा दिवस पुन्हा उगवणार आहे. विकेट मैदानामध्ये आली फलंदाज बाद. आतापर्यंत बाद झालेले आहेत. संघाचा अर्धा डाव कोसळलेला आहे. 22 धाबा धाबलकावर. लोअर फुल टॉस पुन्हा पाहिजे मिडॉनला चेंडू खेळून काढला जाईल. चेंडू इथे अडवण्याचा प्रयत्न आहे. चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय सीमारेषा बाहेर पोहोचतोय. हा चौकार आलेला आहे. यावेळी आता पाहिजे मैदानामध्ये शेवटचे 6 चेंडू घेऊन आलेत. पुन्हा एकदा माऊली आबा. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत.
आता पाहिजे मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाजी ते तयार असणारे उजव्यातून मारा केला जाईल. लोअर फुल टॉस, हो गई गलती, हो गई भूल, दांडी गुल, विकेट. सामन्याकडे तुम्हाला पाहिजे मैदानामध्ये पुन्हा तरी घेऊन जातोय. 32 धावा धाबलकावरती आहेत. न्यू बॅटर अक्षय शितोळे. कोलवट टप्प्याचा बॉल, वा जबरदस्त एफर्ट. माऊली आबा सांगतायत मी कासारसाई गावचा, उगच मला जेम्स बॉन्ड भरत नाही कोणी. प्रताप भाऊ, माऊली आबा सांगत असतील काय माझी जागा कुठे टीम मध्ये बनतीये का, विचार करा माझ्यावरती जरा थोडासा. काय एफर्ट लावतायत ते तिथे. शॉर्ट प्लेन बॉल आणि तिथे टिपला जाईल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट. मिळवलेले आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतो पुन्हा दाखल होतील. हा चेंडू इथे मात्र ऑप्शनच्या बाहेर. वाईट बॉल आपण पाहतो मैदानामध्ये जो येणार आहे. पुन्हा गोलंदाज यार पहा काय क्षेत्ररक्षण लावलंय तिथे. शॉर्ट स्लिप आहे, गली आहे, पॉइंट आहे. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. 3 खेळाडू चेंडूच्या खाली आणि विकेट. धक्का क्रमांक आपण पाहतो. वैयक्तिक 4थी विकेट मिळवली माऊली आबाने. अभी मजा आएगा ना भिड़ो. तो काय सांगतोय ना. अब एकच सांगत असतील, खुशी हो या गम, बस जिगर में होना चाहिए दम. आणि तो दम माझ्यामध्ये आहे. 4 विकेट आतापर्यंत मिळवलेले आहेत. फुल टॉस आणि आता मात्र आपण पाहतोय ऑन साइडला नो बॉल, तर ते मात्र मैदानामध्ये कळवलेलं आहे. नो बॉल, फ्रीट ऑन. एक चेंडू शिल्लक आहे. 34 धावा आपण पाहतोय धाबलकावरती. धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. लोअर फुल टॉस आणि आपण पाहतोय सामना जिंकलेला आहे राजगड ट्रॅकर संघाने. सामना जिंकला. विजय संघाचं मात्र अभिनंदन आहे. चला आणि मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच आपण किताब देणार आहे. तर मॅन ऑफ द मॅच हा किताब जाईल कासारसाई गावचे मिस्टर जेम्स बॉन्ड ठरतायत माऊली आबा केमसे मॅन ऑफ द मॅच.
वा हे लाईव्ह वरती दृश्य आपण पाहतोय. हा आनंद हा फक्त केपीएलचा आनंद आहे. ही आपली केपीएल आहे.